ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये श्री साईधाम आनंद संस्थेच्या वतीने श्री साईबाबा मंदिराचा 19वा वार्षिक जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। 26 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 असे सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं होतं। ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये भव्य असं साईबाबाचं मंदिर असून श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 19 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जात आहेत। आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या संस्थेने केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात आहेत। यंदा 19व्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रुद्र स्वाहाकार याग वेदमुट श्री अजित कृष्णा मोहन शुक्ला गुरुजी यांच्या माध्यमातून संपन्न झाले। सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झाले असून उत्सवाच्या 5व्या दिवशी साईंची आरती आणि भव्य पालखी मिरवणूक येथे काढण्यात आली। पालखीची पूजा प्रकाश नरसाना यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी श्री साईधाम संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती, कुटुंबीय राजेंद्र साप्ते, हरीश वैती, रुपेश डोंबरी तसेच सर्व सदस्य, भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मिरवणुकीत ढोल ताशा, लेझिम पथक, साहसी खेळ, बँड पथक, साईंच्या जयघोषात मिरवणूक काजूवाडी परिसरातून काढण्यात आली। या उत्सवाला माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साईंचे मनोभावे दर्शन घेतले। हाथ तो माझे एक मिनट चला एक मिनट थोड़ा सा मूर्ति हाँ राम सिंह हाथ साईधाम आनंद संस्था काजूवाडी या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक जत्रोत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे। आणि हा शब्द जो वार्षिक जत्रोत्सव हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिला। एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन कसा होऊ शकतो असं मला विचारलं एकदा, थोडंसं काहीतरी 2 शिव्या काढल्या आणि मग दिघे साहेबांनी म्हटलं वार्षिक जत्रोत्सव करा, मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव। अशा प्रकारचं हे काम आपण 19 वर्ष झाली चालू आहे। मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण करतोय। यामध्ये जत्रोत्सवाच्या माध्यमातून वर्षभर कोणते उपक्रम चालू असतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल, मुलांसाठी शिबिर असतील, महिलांसाठी महिलांचं आरोग्य शिबिर असेल, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध ह्या दृष्टीने प्रयत्न केला जातो।
आणि नक्की एक चांगला उपक्रम आपल्या ह्या साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून होत असतो. एवढंच सांगेन की फक्त उत्सव पुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने त्यामध्ये आपल्या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावं अशा प्रकारची आमची इच्छा असते आणि तशा प्रकारचं काम होत असतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा आम्हाला सुरू करून दिलेली आहे आणि आपल्याला माहिती असेल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला भरभरून पाठिंबा देतात आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. सर्व समाजातील एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. सरदार असतील, मुस्लिम बांधव असतील किंवा मग शीख म्हणजे सरदारच झाले, त्याच्यामध्ये काही तमिळ आहेत, त्याच्यानंतर उत्तर भारतीय आहेत, त्याच्यामध्ये अजूनही असे विविध समाजाचे एकत्रित मिळून हा कार्यक्रम करतो.